नमस्कार। महाराष्ट्र पुरोगामी संघटना मुंबई महाराष्ट्र आदरणीय तानाजी कांबळे सर यांना मानाचा मुजरा आणि क्रांतिसेना पनवेल तालुका अध्यक्ष यांच्या विद्यमाने मी त्यांच्याविषयी, त्यांच्या कार्याविषयी, त्यांच्या मेहनतीविषयी एक 5 मिनिटं बोलणार आहे। आदरणीय माननीय श्री तानाजी कांबळे सर गेली बरीच वर्ष शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी काम करत आहेत आणि त्यांचं काम वाखाणण्याजोगं आहे। आज महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यातून आदरणीय तानाजी कांबळेंचं नाव घेतलं जातं कारण त्यांचं कामच उल्लेखनीय आहे। शिक्षकाची, शिक्षकेतर कर्मचारीची कोणतीही समस्या असो, कमीत कमी छोटी छोटी समस्या असो किंवा मोठी समस्या असो, न कोणता मोबदला घेता आणि न कोणत्या पैशाची अपेक्षा न करता ते अगदी वाखाणण्याजोगं काम करतायत। सांगायचं तात्पर्य, आज ते विकलांगवरती, अपंगवरती मात करून आज कामाचा इतका त्यांच्यावर ताण आहे, पण प्रत्येक शिक्षक, शिपाई असो, प्राध्यापक असो, प्रोफेसर असो, प्रिन्सिपल असो, कुणी असो, महाराष्ट्रातून कोणताही साधा जरी फोन जरी त्यांना केला, आदरणीय तानाजी कांबळे सर माझं काम अशा पद्धतीनं आहे, ते कामाचा पाठपुरावा ताबडतोब करतात। कांबळे सरांचा माझा तसा काही संबंध नाही, पण माझ्या मित्राचं एक छोटंसं काम होतं, त्यांनी चुटकीसारखं दुसऱ्या दिवशी काम करून त्यांना पीडीएफ पाठवला। तेव्हा मला विश्वास पटला, तानाजी कांबळे सारखे आज मी बऱ्याच संघटना पाहिलेत। आज सर्व्हिसला माझ्या 26 वर्षे झाली। आज कीर्तनकार, प्रवचनकार महाराष्ट्रभर फिरतोय, प्रबोधनाचं काम करतोय, तेही विनामूल्य करतोय। आणि मला भगवंताच्या रूपात हे तानाजी कांबळे भेटले आणि मी त्यांना विचारलं, माऊली हे कसं काय तुम्ही शक्य करताय? एवढं शारीरिक विकलांग असताना, रात्रंदिवस धावपळ करताना असताना, समाजाची सेवा करताना, शिक्षकांची सेवा करत असताना त्यांना न्याय मिळवून देताय, हे कसं काय तुम्हाला शक्य आहे? सर काय नाही म्हणे, आपण फक्त कामासाठीच आपला जन्म झालेला आहे। आपल्या हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा। एवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला। असं तानाजी अतिशय सोपे आहे, ते कुणालाही नाराज करत नाही। गेले 2 आठवडे झालं पगाराविषयी त्यांनी सातत्य राखून आणि पाठपुरावा करून, मग कोणतीही समस्या असून द्या, माझ्या माता भगिनीची समस्या असून द्या, पगाराविषयी समस्या असून द्या, निवृत्त झालेले शिक्षक त्यांची समस्या असून द्या, कोणती समस्या ते अगदी सहजपणे सुद्धा काम असून द्या, बीएलओचे काम असून द्या, जे व्यक्ती, ज्या स्त्रिया 55 वर्षाच्या पुढे आहेत किंवा 60 आता रिटायर झालेले आहेत, बऱ्याच लोकांच्या त्याने जे इलेक्शन काम आलेलं आहे, यांना शारीरिक त्रास आहे आणि यांना का देताय, म्हणजे अशा प्रत्येक असंख्य बाबी, असंख्य गोष्टी, असंख्य काम ते रात्रंदिवस झटतायत। त्यांना एक मानाचा मुजरा आणि अशी बघा, लाख मेले तरी चालेल, एक पोशिंदा जगणं गरजेचं आहे, असे तानाजी कांबळे समाजाची जान आहे। आमची सगळ्यांच्या गळ्यातील त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं अतिशय नम्र आणि शांत आहे। त्यांचे पाय जमिनीवरच आहे, ते हवेत उडले नाहीत किंवा मी मोठा असं काही त्यांचं शब्दात, मुखातून, वाणीतून येत नाही, हे वाखाणण्याजोगं आहे, असं त्यांचं काम आहे। प्रत्येक शिक्षकासाठी ते झगडत आहेत। कोणताही साधा जरी फोन गेला, सर माझी अशी समस्या आहे, ठीक आहे मी पाठपुरावा करतो, मी करत नाही, माझं काम नाही, ते असे कधी बोलले नाहीत। हा माझा रोकडा अनुभव आहे, म्हणून त्यांना बहुमताने निवडून द्यावं। आणि खरंच म्हणतात ना, लाख मेले चालतील पण एक पोशिंदा जगणं गरजेचं आहे। अशी माणसं समाजासाठी झटतायत, तळमळतायत, रात्रंदिवस तळमळतायत, अशी लोक आपल्या पाठीशी उभे आहेत आणि विकलांग, शारीरिक विकलांगावर मात करून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या शाळेतून त्यांचं नाव मुखात घेतलं जातं। तानाजी कांबळे आहे। त्यांचं वेगळी जेवण नाही, सरळ साधं आणि सरळ जेवण आहे, सर्वसामान्यासाठी झटण्यासारखं आहे। जय जय राम कृष्ण हरी। शिवार झालं